कोणताही इतिहास फक्त एका व्यक्तीचा नसतो, तो घडतो अनेक सहकाऱ्यांच्या संघर्षातून. आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक निष्ठावान सहकारी संभाजी तुकाराम गायकवाड यांची प्रेरणादायी कथा. संभाजी तुकाराम गायकवाड यांचा जन्म 1864 साली रोहा तालुक्यातील पौंड पहूर गावात झाला. ते एक कुशल मोटार मेकॅनिक होते, पण त्यांची खरी ओळख होती समाजासाठी झटणारा योद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 10 ऑगस्ट 1926 रोजी त्यांनी महार समाज सेवा संघ स्थापन केला. ते फक्त एक संघटन नव्हतं, तर समाजाच्या उन्नतीसाठी उभारलेलं एक आंदोलन होतं. 1927 साली झालेल्या ऐतिहासिक महाड सत्याग्रह परिषदेत संभाजी गायकवाड हे स्वागताध्यक्ष होते. हा तोच सत्याग्रह ज्याने अस्पृश्यतेच्या विरोधात पहिला मोठा आवाज उठवला. अस्पृश्य समाजातील पहिला वैदिक पद्धतीने झालेला विवाह केशव आर्डेकर आणि विटा तिडके यांचा. हा विवाह संभाजी गायकवाड यांनी पुढाकार घेऊन घडवून आणला. विशेष म्हणजे या विवाहाला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. 1936 साली मुंबई इलाका महार परिषदेत ते उपाध्यक्ष होते. 25 मे 1941 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या महार ज्ञाती पंचायत उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते फक्त एक सहकारी नव्हते, तर चळवळीचे मजबूत आधारस्तंभ होते. 7 मार्च 1949 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले, पण त्यांनी उभा केलेला संघर्ष आजही समाजाला दिशा देतो. इतिहासात मोठी नावं चमकतात, पण त्यांच्या मागे असतात असे निष्ठावान सहकारी. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्यासारखे प्रभावी क्रांतिकारक. धन्यवाद.